नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के ऑफिशियल या चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मिडल ईस्ट म्हणजेच पश्चिम आशियाचं राजकारण सध्या पूर्णपणे बदलून टाकणारा आणि सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे अब्राहम अकॉर्ड. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली होती. अमेरिका आणि इराणच्या युद्धबंदी कराराच्या वेळी ह्या घोषणेमुळे पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि इराण या देशांची मोठी कोंडी झाल्याचे दिसून येते. नेमका हा अब्राहम करार आहे काय? याचं नाव अब्राहम असं का आहे आणि यामुळे जागतिक राजकारणात काय भूकंप होणार आहेत, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. अब्राहम करार नेमका आहे काय? अब्राहम करार हा इस्रायल आणि अरब मुस्लिम देश राष्ट्रांमधील शत्रुत्व संपवून त्यांच्यात राजकीय, व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने, महत्त्वाचं काय इथं, अमेरिकेच्या मध्यस्थीने स्वाक्षरी करण्यात आलेला ऐतिहासिक शांतता करार आहे. तर हा करार कधी झाला? या करारावर अधिकृतपणे 15 सप्टेंबर 2020 रोजी अमेरिकेतल्या व्हाईट हाऊस येथे स्वाक्षरी करण्यात आली होती. आता स्वाक्षरी करणारे देश कोणते होते? बहरीन आणि UAE म्हणजेच युनायटेड अरब इमिरात. जर आपण इथं बघितलं, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प, त्यानंतर बहरीनचे परराष्ट्र मंत्री अब्दुल लतीफ बिन रशीद अल झयानी, त्यानंतर UAEचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन झयाद अल नाह्यान यांनी 15 सप्टेंबर 2020 रोजी व्हाईट हाऊस येथे स्वाक्षरी करून हा करार अधिकृत केला. तर या नावामागचं नेमकं कारण काय आहे? अब्राहम हे यहुदी, ख्रिश्चन, इस्लाम या तिन्ही धर्माचे मूळ पुरुष म्हणजे कुलपुरुष, ज्यांना कुलदैवत असं म्हणता येईल, पैगंबर अब्राहम यांना मानलं जातं. त्यामुळे या तिन्ही देशांमधील शांतता प्रस्थापित व्हावी याकरता अब्राहम करार असं याला नाव देण्यात आलेलं आहे. तर नेमके अब्राहम होते कोण? तर ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम यासारख्या अब्राहमी धर्मामध्ये अत्यंत आदराने पूजले जाणारे कुलपती आहेत. जसं की आपण बघतो की ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे इब्राहिमिक धर्म आहेत, कारण की त्यांचा कुलपिता हा इब्राहिम आहे. तर त्याला अरब आणि ज्यू या दोन्ही लोकांचा सामायिक पूर्वज मानले जाते. तर बायबलनुसार अब्राहम याचा अर्थ अनेक राष्ट्रांचा पिता असा होतो. त्यानंतर ज्यू धर्मामध्ये संस्थापक पिता आहेत, जो की पहिला ज्यू म्हणून अब्राहम यांना ओळखलं जातं. हिब्रू कुलपिता सुद्धा म्हटलं जातं यांना. अब्राहम यांनी ज्यू लोक आणि ईश्वर याच्यातील कराराच्या संबंधाची सुरुवात केल्याचं सुद्धा मानलं जातं. तसंच ख्रिश्चन धर्मामध्ये येशूचे पूर्वज आणि सर्व ख्रिश्चनांचे आध्यात्मिक पूर्वज म्हणून अब्राहम यांना मानलं जातं. तसंच इस्लाममध्ये जी पैगंबरांची जी मालिका आहे, जी की ॲडमपासून सुरू होते आणि मोहम्मद यांच्यापासून संपते, तर त्यातला महत्त्वाचा दुवा म्हणजे पैगंबर अब्राहम म्हणून सुद्धा ओळखले जातात. तर या करारात सामील असलेले देश कोणकोणते आपण बघूया. तर आपण बघितलं संयुक्त अरब इमिराती म्हणजे UAE, जो की 2020 मध्ये त्यांनी करार केलेला होता. करार करणारा हा प्रमुख आखाती देश आणि पहिला आखाती देश आहे. त्यानंतर बहरीन हे सुद्धा त्या करारात होते. त्यानंतर मोरोक्कोने काय केलं का या करारावरती स्वाक्षरी केली? कारण अमेरिकेने वेस्टर्न सहारावर मोरोक्कोच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली होती. आता वेस्टर्न सहारा हा जो भाग आहे हा वाळवंटी भाग आहे. आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागात असलेला हा एक वाळवंटी भाग आहे, ज्यावरती कोणत्याही देशाचं प्रभुत्व नव्हतं. तर त्यामुळे मोरोक्कोने यावरती प्रभुत्व दाखवल्यानंतर बाकीच्या देशांनी विरोध केला. त्यानंतर मोरोक्कोला याचं सार्वभौमत्व अमेरिकेने दिलं. ते कशाच्या बदल्यात दिलं? अब्राहम अकॉर्डच्या बदल्यात. त्यानंतर देश आहे सुदान. अमेरिकेने याला दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांच्या यादीतून नाव बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने याला मदत केली. त्यामुळं सुदानने सुद्धा या करारावरती सही केली. त्यानंतर आहे कझाकिस्तान हा स्वतःहून या करारात सामील झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे 1979 मध्ये इजिप्त आणि 1994 मध्ये जॉर्डन यांच्यानंतर इस्रायलला मान्यता देणार हे पहिलेच अरब देश होते. त्यानंतर आपण नकाशामध्ये बघू
तर ह्या बाजूला आहे भारत, यामध्ये पाकिस्तान, त्यानंतर इथे येतो इराण, इराक, सिरिया आणि लेबनॉन, आणि त्याखाली इस्रायल. तर मान्यता देणारे देश कोणते आहेत? जॉर्डन, इजिप्त, सुदान, UAE आणि बहरीन आणि कझाकिस्तान, जो की ह्या बाजूला आहे. त्यानंतर ज्या अब्राहम अकॉर्डच्या बाबतीत जी सध्या चर्चा चालू आहे, तर त्यात सामील होण्यासाठी ज्या देशांवरती दबाव आणलेला आहे ते देश आहेत सौदी अरेबिया, ओमान आणि पाकिस्तान. आता या कराराचा नेमका उद्देश काय? महत्त्वाचा उद्देश आहे की शत्रुत्व संपवणं. अरब आणि यहुदी यांच्यामध्ये असलेला संघर्ष वर्षानुवर्षापासून चालू आहे, तर तो संपवण्याचं काम या करारामार्फत घडावं, यासाठी हा करार सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. अरब देशांनी पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर इस्रायलला देश म्हणून मान्यता दिलेली नव्हती. तो संघर्ष बाजूला ठेवून थेट संबंध सुरू करण्यासाठी हा करार महत्त्वाचा आहे. त्यानंतर व्यापार आणि तंत्रज्ञान. इस्रायलकडे प्रगत तंत्रज्ञान आहे. संरक्षण क्षेत्र इस्रायलचं खूप मजबूत आहे आणि अरब देशाकडे असलेलं तेल आणि आर्थिक उत्पन्न एकत्र आणून व्यापार वाढवणं, यासाठी सुद्धा हा करार महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरब, जे की सुन्नी बहुल आहेत, आणि इराण, जो की शिया बहुल आहे, म्हणजे आखाती देश, आणि इस्रायल, या दोघांनाही इराणकडून मोठा धोका वाटतो. त्यामुळे इराणच्या वाढत्या प्रभावासाठी एक मजबूत लष्करी आणि गुप्तहेर फळी तयार करणे हा सुद्धा या मागचा सुप्त हेतू आहे, म्हणजे हिडन अजेंडा आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन अट काय आहे आणि यात नेमका वाद काय चालू आहे. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चा या अंतिम टप्प्यावरती आलेली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन अट घातलेली आहे. त्या करारामध्ये सौदी अरेबिया, कतार, पाकिस्तान, तुर्की, इजिप्त आणि जॉर्डन या देशांना सुद्धा अब्राहम करारात सामील होऊन इस्रायलशी अधिकृत संबंध प्रस्थापित केले पाहिजे, असा दबाव डोनाल्ड ट्रम्प हे आणत आहेत. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दोन देशांची सर्वात मोठी कोंडी झालेली आपल्याला दिसून येते. कारण जर आपण इथं बघितलं, इजिप्त आणि जॉर्डन यांचे संबंध पहिल्यापासून इस्रायलसोबत आहेत. तुर्कीचे सुद्धा लष्करी संबंध इस्रायलसोबत आहेत. कतारचे सुद्धा काही प्रमाणात आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे इथं आहे सौदी अरेबिया आणि पाकिस्तान. आता पाकिस्तानचं काय आहे? पाकिस्तानच्या पासपोर्टवरती स्पष्ट लिहिलेलं आहे की हा पासपोर्ट इस्रायल वगळता जगातील सर्व देशांमध्ये वैध आहे. आणि पाकिस्तान नेहमीच पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आल्यामुळे पाकिस्तानची सध्या गोची झाल्याचे आपल्याला दिसून येते. जर पाकिस्तानने अब्राहम करारावर स्वाक्षरी केली तर त्यांना त्याचे संपूर्ण परराष्ट्र धोरणे बदलावं लागेल. मात्र पाकिस्तानची आर्थिक स्थिती खराब असल्याने ते अमेरिकेला थेट नकार देण्याची शक्यता सध्या कमीच वाटते. सौदी अरेबियाची काय भूमिका आहे? सौदी अरेबिया हा इस्लाममधील दोन सर्वात पवित्र स्थळांचा रक्षक आहे, मक्का आणि मदिना. सौदीचं म्हणणं काय आलं, जेव्हापर्यंत पॅलेस्टाईनला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इस्रायलला मान्यता देणार नाही. परंतु सौदी अरेबिया आणि इस्रायलचे संबंध मागील 5 वर्षाच्या काळापासून तरी नॉर्मल होताना आपल्याला दिसतंय. यामध्ये पाकिस्तानची भूमिका आपल्याला दिसून येते. पाकिस्तानने म्हटलं आहे की कॉन्ट्राडिक्टेड टू कंट्रीज फंडामेंटल आयडियॉलॉजीज, म्हणजे देशाची जी फंडामेंटल आयडियॉलॉजी आहे त्याच्या विरुद्ध हा ॲग्रीमेंट आहे, म्हणजे हा करार आहे. आणि पाकिस्तान्स लॉंग स्टँडिंग रिफ्युजल टू रिकॉग्नाइज इस्रायल विदाउट द इस्टॅब्लिशमेंट ऑफ पॅलेस्टिनियन स्टेट. जसं की सौदी अरेबियाने म्हटलं की पॅलेस्टाईनला स्वतंत्र दर्जा दिल्याशिवाय आम्ही इस्रायलला मान्यता देणार नाही. तर यावरती महत्त्वाचं म्हणजे टीका होण्यासारखी गोष्ट आहे की पॅलेस्टाईनच्या मुद्द्याला ह्या सर्व देशांनी डावलून या करारावरती चर्चा करण्यास सुरुवात केलेली आहे. 7 ऑक्टोबर 2023 पासनं इस्रायल आणि गाझामध्ये जे युद्ध चालू आहे, त्यानंतर अरब जगतातल्या मुसलमानांमध्ये सध्या इस्रायल विरुद्ध तीव्र असंतोष आहे. आणि त्यानंतर हा करार आल्यानंतर कशा प्रकारे हा करार मध्य पूर्वेला वळण देऊ शकतो हे सध्या बघणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.